नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बालभारती इयत्ता पहिलीतील धडा 9वा कमल आ हा बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत. क अक्षरावरून क कप, क कढई, काकडी, केळी, कलिंगड, कैरी, कंगवा, कुलूप. आता बघा, खाली शब्द दिलेले आहेत. क आवाज ऐक, क अक्षर पहा, क अक्षराला गोल कर. आपण बघा, आता हा क दिला आहे, तर क अक्षर जिथं असेल तिथं त्याला गोल करायचं आहे आपल्याला. बघा, हा कळी, त्याला क ला गोल केला आहे. आता इथं क ला गोल करू आपण, इथं क ला गोल करू. क कुठे कुठे आहे ते बघायचं आणि क ला गोल करायचं. क क क क क. बघा, आपण आता शब्द वाचू. कळी, कणीस, कपाळ, सकाळ, भाकरी, बेडूक, कागद, पताका, करवत. तर बघा, तुम्ही बऱ्याच वेळा अक्षर चुकीचं लिहितात. आता क अक्षराचं वळण कसं आहे बघा, त्यांनी दाखवलं आहे. पहिलं कोणता शब्द घ्यायचा आहे, पहिलं कोणतं वळण घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा ही वाटी काढायची, मग रेषा, आणि मग ही दुसरी वाटी, आणि मग वरती टोपी. बघा, वाटी, रेषा, दुसरी वाटी, आणि मग वरती टोपी. अशा प्रकारेच क अक्षर काढायचं आहे. आता आपण दुसऱ्या पानावर जाऊ. तर बघा, आता पुढचा अक्षर आहे म. तर बघा, म वरून शब्द आहेत मका, मगर, मधमाशी. आता बघा, म आवाज ऐक, म अक्षर पहा, म अक्षराला गोल कर. आता बघा, इथं म अक्षर कुठे कुठे आहे बघा. आपण शब्द वाचून घेऊ आधी. मजा, मामी, मान, मोर, काम, मासा, मलम, कमल, गरम, मराठी, मलमल. त्याच्यात आपल्याला फक्त म ओळखायचा आहे. शब्द नाही वाचता आले तरी चालतील, फक्त म कुठे येतं बघायचं. आता इथं म आहे, हा म आहे, हा म आहे, म म. काही शब्दांमध्ये 2 ठिकाणी म येते, ते पण नीट बघायचं. म, आणि बोलताना गोल करताना म बोलायचा, म्हणजे तो म लक्षात राहतो तुमच्या. म म म. आता आपण मचं लेखन कसं करायचं ते बघणार आहे. तर बघा, पहिल्यांदा ही रेषा घ्यायची, मग गोल, मग आडवी रेषा, मग उभी रेषा. बघा, मी काढून दाखवते. बघा, उभी रेषा, आडवी रेषा, आणि मग पुन्हा उभी रेषा आणि टोपी. म. आता पुढच्या पानावर बघू आपण. पुढच्या पानावरचा अक्षर आहे ल. ल, लसूण, पालक, ढाल. तर ल आवाज ऐक, ल अक्षर पहा, ल अक्षराला गोल कर. तर बघा, बैल, पेला, गाल, लाडू, मला, वेल, लांब, लाल. तर ल अक्षराला आपण गोल करू. आता इथे ल अक्षर कसं लिहायचं बघा. आधी ही रेषा, मग वाटी, मग उभी रेषा, तिरपी रेषा, वाटी, उभी रेषा, वरती टोपी. आता बघा, शब्द ऐक, शब्दातून अक्षराचे ध्वनी वेगळे कर, शब्दातील अक्षरांइतके टाळ्या वाजव. आता बघा, तर मासा, मासामध्ये 2 अक्षर आहेत की नाही. मासा, मग 2 टाळ्या. कप, 2 टाळ्या. इथं 3 अक्षर आले, 3 टाळ्या. अशा प्रकारे. आता इथं शब्द जुळवायचे आणि वाचायचे आहे. आता मका एकत्र केलं, मका, लाडू, पालक, भाकरी. आता आपण पुढच्या पानावर बघू. आता
अक्षर बघा, अननस, अजगर, अळी. आता इथं अक्षराच्या खाली आपल्याला रेष मारायचं आहे. हां, इथं त्यांनी एक रेष मारून दाखवली. इथं कुठे? हा बघा, हा आहे, हा आहे, हा आहे. आता हा आ, आजी, आरसा, आवळा. आता इथं आ अक्षर दाखवायचं आहे आणि रेषेने जोडायचं आहे. आता बघा, हा आ आहे, जोडला आहे. हा आ आहे, इथं जोडला बाणाने असा. हा आ आहे, जोडला बाणाने. तर इथं लिहून दाखवायचं आहे आपल्याला. अ कसा काढायचा बघा, सुंदर अक्षर काढायचं. अ, वाटी, मोठी वाटी, रेषा. आता खाली आ, आ. आता आपण काना शब्द शिकणार आहे. काना, कला काना का. उभी रेषा असते की नाही, तिला काना म्हणतात. कोणत्याही मुळाक्षरांना रेषा दिली का त्याचा उच्चार आ असा करायचा असतो. म्हणजे कला हा काना दिला तर त्याचा उच्चार झाला का. तर बघा, इथं हा क आहे, त्या कला काना दिला झाला का, का. मला काना दिला मा, लला काना दिला ला, अला काना दिला आ. तर बघा, हे नाव वाचायचे आणि लिहायचे तिथं बघून बघून. काका, मामा, मका, काम, कला, काल, आला, लाला, मला. तर पुढच्या पानावर बघू आपण. तर बघा, इथं हा माणूस फुगे घेऊन चालला आहे. तर फुग्यांवर काय काय नाव आहेत ते बघूया आपण. बघा, मलम, काम, लाल, कमला, आला, कमल, काल. मुलींकडे पण 2 फुगे बघा, लाला, मका, आलम, कला, मामा. तर खाली वाचन पाठ आहे. काका आला, मामा आला, लाला आला, काल आलम आला. प्रश्न आहे खाली, आलम कधी आला? आलम काल आला. कोण कोण आले? काका आला, मामा आला, लाला आला आणि आलम आला. सगळेजण का बरे आले असतील सांगा बरं? का आले असतील सगळे? वाढदिवस असेल, कार्यक्रम असेल, बरोबर की नाही? ओके, तुम्हाला पाठ आवडला का सगळ्यांना? आता आपण सगळे कानाचे शब्द असे वाचायचा प्रयत्न करायचा.